गाईज, वेलकम टू आणि त्यानंतर इथे काकी सर्वांना दूध देत आहे. मल्हारला देऊन झाला आहे, पण कृष्णवी, श्रद्धा आणि समृद्धी मॅडम आमच्या आता 3rd स्टँडर्डला आहे, तरी बिचारे आता दूध पितात, तर काय करणार आता त्याला. तर त्यानंतर बघा इथे त्यांचा रोजचा दिनक्रम सुरू झाला आहे. तर बघा त्या आता ते टी व्ही बघत आहेत. टी व्हीमध्ये देवाचे गाणे वगैरे ते बघतात. बघा इथे कृष्णवी कशी मस्ती करते, मोबाईलकडे बघून ती जीभ दाखवते आणि मला इथे दूध पितोय. बघा समृद्धी पण आता फ्रेश झाली आहे, त्यानंतर ती पण इथे दूध पित आहे. आणि त्यानंतर इथे आमची मम्मी पण रेडी झाली आहे. त्यानंतर इथे मल्हार बघा गाणे बघत आहे देवाचे, आणि नंतर त्याला अचानक काहीतरी होतं, मग तो नाचायला लागतो. बघा तो आता नाचत आहे, खूप मज्जा येते त्याला नाचायला. टी व्हीमध्ये बघून त्यांच्या स्टेप तो रिपीट करायला बघतो. त्याला जमत तर नाही, पण त्याला खूप आनंद होतो. त्यानंतर बघा इथे कृष्णवी दूध पित आहे. आणि ते मम्मीने केला आहे चहा काकी आणि मम्मीसाठी, कारण आज त्यांचा उपवास आहे. कारण आता पौष महिना सुरू आहे आणि पौष महिन्यामध्ये दर रविवारी सत्यनारायणाची पूजा करतात. त्यानंतर इथे मम्मी आणि काकी बघा चहा पित आहेत. मल्हार बघा कसा पळतोय, चहा प्यायला जातो पण तो लगेच बाजूला होतं, कप बघून बघून पळतो तो. त्यानंतर इथे पप्पा आंघोळ करून ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर इथे हनुमान चालीसा वाचत आहेत. रोज कामावर जाताना पण पप्पा एकदा वाचून जातात. आणि इथे मम्मी आणि काकी स्वयंपाक करत आहेत. तुम्हाला दिसतच असेल आता किचनवर किती पसारा आहे तो. आणि त्यानंतर इथे मी पण फ्रेश झाली आहे. बघा कृष्णवी कशी किचनमध्ये येऊन त्रास देते मम्मी आणि काकीला.
तर फ्रेंड्स इथे मम्मी लसूण खलबत्त्यामध्ये इथे वाटून घेत आहे बघा. त्याच्याने त्याची चव जात नाही, कारण मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर त्याची सगळी चव जाते. आणि मम्मीला असंच खलबत्त्यामध्ये वाटलेलं लसूण वगैरे आवडतं स्वयंपाकासाठी. त्यानंतर बघा इथे मम्मी आणि काकी स्वयंपाक करत आहेत. तर फ्रेंड्स आज सत्यनारायणाची ती पूजा असल्या कारणाने मम्मी आणि काकींना थोडंसं जास्त स्वयंपाक करावा लागतो आणि काही गोडाचं पण करावं लागतं. गोड जे आमच्या कृष्णवीला खूपच जास्त आवडतं. ती बघा व्हिडिओकडे बघून कशी मस्ती करते. आज जर जास्तच मस्ती करत होती कृष्णवी. फ्रेंड्स बघा तिला व्हिडिओ काढायला किती आवडतं. व्हिडिओमध्ये खूप जास्त स्माइल देते ती. आणि हा आहे आमच्या घरातला खूप मोठा जोकर. मोठा नाही, छोटा जोकर. तो सगळे चमचे खाली टाकतो आणि कृष्णवी ते फ्रीजवर बसून काकी आणि मम्मीचा स्वयंपाक बघते रोज. त्यानंतर स्वयंपाक केल्याच्या नंतर मम्मी ते दोघांना आंघोळ घालत आहे. तर फर्स्ट इथे रोज मल्हारला आंघोळ घालते. मल्हार खूप शांत बसतं, पण कृष्णवी मध्ये मध्ये खूप रडते. तर ती आज शांत बसली आहे. तर फ्रेंड्स इथे आता कृष्णवीला आंघोळ घालून झाली आहे आणि ते आता दोघं रेडी होत आहेत. तर बघा श्रद्धाने पण आत्ताच आंघोळ केली आहे. तिचा मेकअप काय अर्धा पाऊण तास संपतच नाही. काय मेकअप करत असते काय माहिती. बघा इथे मल्हार कसा फिरतोय. सारखं बाथरूम मध्ये जात असतो आणि पाणी स्वतःच्या अंगावर सांडून घेतो. दिवसातून कितीतरी वेळा आंघोळ करतो तो सारखं. बघा त्याला हे कार्टून खूपच आवडतं. रोज त्याला हे कार्टून एकदा ना एकदा बघावंच लागतं. बघा त्याला इथे मम्मीने गंध लावलं होतं, तो कसा त्याने मोडलंय. कृष्णवी बघा कशी शांत बसते. तिला एकदम बरोबर लागले ते, त्यालाच मोडलंय. त्याच्यामुळे काकीला खूप राग आला आहे. तर ती बघा मल्हारला झटकून देत आहे. त्यानंतर काकीनेच त्याला परत समजावलं इथे. त्यानंतर काकीने सगळा स्वयंपाक करून इथे चपात्या बाकी ठेवल्या होत्या. तर बघा आता काकी चपाती करत आहे आणि मी तिची रील शूट करत आहे. हा आहे आमचा बिहाइंड द सीन्स व्लॉग. तर बघा असं आम्ही शूट करतो रील्स. कधी कधी मी काकीला ओरडते, कधी काकी मला ओरडते व्हिडिओसाठी, चुकीचा वगैरे व्हिडिओ आला तर. त्यानंतर काकीने इथे निवदासाठी छोटे छोटे चपाती केल्या आहेत. त्यानंतर इथे मम्मी आणि काकी पूजा करत आहेत. मम्मी आणि काकी रोज पूजा करत नाहीत, देवपूजा. फ्रेंड्स मी तुम्हाला न्यू पनवेलमधल्या म्हणजे माझ्या बांडिया शाळेच्या ग्राउंडमध्ये असलेल्या विठ्ठल मंदिरामधल्या सप्ताहाचा व्लॉग टाकला आहे. तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही व्लॉग नक्की बघा. त्यानंतर पुन्हा खारघरमध्ये सुद्धा सप्ताह सुरू आहे. तर आजी आणि आजोबा तिथेच गेले आहेत ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तनासाठी. तर त्यामुळे ते आज मम्मी आणि काकी देवपूजा करत आहेत. त्यानंतर त्यांनी लगेच सत्यनारायणाची पूजा सुद्धा केली आहे. बघा अशी करतो आम्ही सत्यनारायणाची रविवारची पूजा. त्यानंतर इथे तुळशीला सुद्धा पूजा करायची असते. तर बघा मम्मी आणि काकीने तुळशीला सुद्धा पूजा केली आहे. नैवेद्यासाठी गोड पदार्थ म्हणून काकीने आणि मम्मीने शिरा सुद्धा केला आहे. त्यानंतर मम्मी आणि काकी आरती करत आहेत. तर फ्रेंड्स आज संडे आहे, पण आज सुद्धा माझं ट्युशन असतं. तर मी ट्युशनसाठी सुद्धा रेडी झाली आहे. त्यानंतर मला ट्युशनला जायचं आहे, पण आरती केल्याशिवाय जेवायचं नसतं आणि मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे मी इथे थांबली आहे. तर बघा आज मम्मी आणि काकीने अशी आरती सजवली आहे. आतमध्ये किती छान छान फुलं टाकली आहेत, किती छान दिसत आहे ते डेकोरेट केलेली प्लेट. त्यानंतर इथे बघा मम्मी आणि काकी इथे कपडे धुवत आहेत. तर फ्रेंड्स ही आहे आमची ऑटोमॅटिक मशीन. ही आम्ही आत्ताच नवीन घेतली आहे. याचा व्लॉग पण मी टाकला आहे, तो पण जर तुम्ही नसेल बघितला तर तो तुम्ही नक्की बघा. तर फ्रेंड्स बघा ती ऑटोमॅटिक मशीन आपोआप काम करते. ते आता इथे मम्मी लावत आहे. तर फ्रेंड्स आमचे स्कूल्सचे वगैरे असे काही कपडे आहेत ते मशीनमध्ये टाकले तरी नीट निघत नाही, त्यामुळे ते काकी खाली बसून धुते आणि कृष्णवी खूप रडत आहे, त्यामुळे मम्मी इथे मशीन लावत आहे. तर मशीन झाली आहे आणि 1 वाजलेले आहेत दुपारचे. उपवास असल्यामुळे इथे काकी आणि मम्मीला खूप उशीर होतो जेवणासाठी. तर बघा आता इथे त्याला कवर सुद्धा आहे मशीनला, ते पण मम्मीने इथे लावलं आहे. आणि मम्मी काकी तिथे कपडे धुवत आहेत आणि इथे बघा त्यांची कशी मस्ती सुरू आहे. त्यानंतर आता मम्मी आणि काकी इथे जेवणार आहेत. तर फ्रेंड्स आजचा व्लॉग एवढाच होता. तर आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.